नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मी पटेकर सर या ठिकाणी स्वागत करतो। बघा, आपण आज बघणार आहोत दशांश अपूर्णांक। पोलीस भरतीची तयारी करणार असो किंवा कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असो विद्यार्थी मित्रांनो, तर दशांश अपूर्णांकावर आधारित गुणाकार किंवा भागाकार आपल्याला त्या ठिकाणी येतो। अनेक विद्यार्थ्यांना दशांश म्हटलं की थोडंसं त्या ठिकाणी भीती वाटते, तर अक्षरशः भीती वाटण्याचं काही कारण नाही। सगळ्यात सोपं आणि खतरनाक पद्धती बघा, सोडवायचं कसं। 5 गुणाकारा 0.5 गुणाकारा 0.05 हा प्रश्न विचारला आहे लातूर तलाठी 2016 ला विद्यार्थी मित्रांनो। तर अशा वेळेस काय करायचंय, दशांश डोक्यातून काढून टाकायचा, दशांश आहे की नाही याचा विचार करायचा नाही। सुरुवातीला काय करायचं, दिलेल्या सर्व अंकांचा गुणाकार करून घेऊ। 5 गुणिले 5 परत गुणाकारामध्ये 5 या ठिकाणी 5 5 25 25 5 125, तर या ठिकाणी 125 आलं विद्यार्थी मित्रांनो। आता मात्र या ठिकाणी दशांचा विचार करायचा का नाही करायचा, सोडून द्यायचं का विचार घ्यायचा हे बघा। आता एकदा गुणाकार केला आपण 5 5 आणि 5 म्हणजेच की झाले 125। त्यानंतर दशांचा विचार करत असताना दशानंतर एकूण घर किती आहेत बघा। या ठिकाणी दशानंतर एक घर, या ठिकाणी 1 आणि 2 म्हणजे 2 आणि 1 झाले असे 3 घर, दशानंतर 3 घर। मग दशांश देताना सुद्धा 1 2 3 घर दशांश सोडून द्या, म्हणजेच या ठिकाणी येणार 0.125, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न या ठिकाणी 0.004 आणि गुणाकार 0.5 असा प्रश्न आहे। हा प्रश्न PSI ला विचारला 2010 ला। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त अंकांचा विचार करा, त्यांचाच गुणाकार करा, दशांचा विचार नंतर करू। 4 पंचे 20 या ठिकाणी 20 लिहून ठेवू। आता दशानंतर घर किती आहेत, 1 2 3 आणि हे 1 म्हणजे असे 4 घर आहेत। त्यापैकी 1 2 घर माहिती आहेत आपल्याला, आणखी 2 घर माहिती नाही, म्हणून 2 घरासाठी 0 आणि 0 आणि त्यानंतर दशांश, म्हणजेच उत्तर आलं 0.002 0.002। ह्या 2चा विचार केला नाही केला काही फरक पडत नाही विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच उत्तर आलं 0.002 0.002, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकाचा भागाकार सोबत गुणाकार दोन्ही एकत्र दिले। असा प्रश्न समोर दिसला की भरतीची तयारी करणारा किंवा कुठलाही स्पर्धक अशा प्रश्नात शक्यतो स्किप करतो, तर घाबरण्याचं कारण काहीच नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, हाही सुद्धा प्रश्न सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा इथे विचारात घेताना फक्त दशांश नंतरचे घर मोजणं फार महत्वाचं आहे। बघा, अंशामध्ये एकूण दशांश नंतरचे घर किती, 1 2 3 4। अंशामध्ये दशांश घर किती, एकूण 4। छेदामध्ये बघा दशांश घर किती, 1 2 3 आणि ते सुद्धा 4। बघा विद्यार्थी मित्रांनो, अंशात सुद्धा दशांश 4 घर आहेत आणि छेदात सुद्धा दशांश घर 4 आहेत, समान आहे। म्हणजे याचा अर्थ जेवढे दशांश घर असतील ते सगळे उडाले मित्रांनो। राहिल्या मग काय, तर पूर्ण संख्या, जसं की ही संख्या पूर्ण संख्या होणार 36, गुणाकारात ही संख्या पूर्ण संख्या 7, त्यानंतर ही 8 या ठिकाणी 8 जशात तसा, भागाकारात हा 6 अंक जशास तसा, 42 जशास तसा, गुणाकारात 16। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अंशात सुद्धा दशांश 4 घर आणि छेदात सुद्धा दशांश एकूण 4 घर, समान घर असल्यामुळे आपण या ठिकाणी काय लिहिले, 4 4 कॅन्सल केले। आता उरले अंक आपल्याला या ठिकाणी जिथं काटछाट होईल तिथं करून घ्या। 8 1 8 8 2 16, 6 1 6 6 6 36, 7 1 7 7 6 42, 6 1 6 6 1 6। राहिला फक्त किती, अंशामध्ये काहीच नाही 1 आणि छेदामध्ये किती उरलाय 2, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलं 1/2। 1/2 ला आपण विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांकात कसं लिहितो, 0.5, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं अंशामध्ये आपलं म्हटलं या ठिकाणी 5, भागाकारात 0.1 चा वर्ग। मी काय करतो, 0.1 चा वर्ग म्हणजे 0.01, गुणाकारात 0.1 याप्रमाणे 2 वेळा लिहून घेतो आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी काय म्हटलं परत 0.5। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे दशांश घर किती आहेत ते विचारायचं, अंशात आहेत का छेदात आहेत, तर वरती एकही घर नाही, मात्र छेदामध्ये दशांश 1 2 3 अशी एकूण किती घर आहेत, 3। मला जर का छेदातले 3 घर जर उडवायचे असेल दशांशांतरचे, तर मला काय करावं लागेल, अंशामध्ये एकावरती अंशामध्ये 3 0 विद्यार्थी मित्रांनो। ज्यावेळेस मी छेदामध्ये दशांश 1 2 3 घर होते ते उडवण्यासाठी मी अंशामध्ये काय केलं, एकावरती 3 0 लिहिले। बघा काय मिळतं या ठिकाणी आपलं, मग 5 गुणाकारात 1000, भागाकारात 1 गुणाकारात 1 एकच होणार आणि हा 5 जशा तसा, मग हे 5 5 उडाले, म्हणजेच उत्तर आलं 1000, म्हणजेच पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो,
या प्रश्न सुद्धा तेच करायचे. आपल्या दशांशानंतर घरं किती आहेत त्याचा विचार नंतर करू. सुरुवातीला काय करण्याचा प्रयत्न करू, गुणाकार करूयात. बघा पूर्ण पूर्णांकांचा गुणाकार करू. या ठिकाणी 4 पंचे 20 आणि 3.32 32 गुणे 64 म्हणजे 640 विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दशांश नंतर घरं किती ते बघून घेऊयात. 1 2 3 4 4 घरं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग इथे 1 2 3 तीनच घरं आपल्याकडे आहेत. म्हणजे चौथं घर कोणतं होईल या ठिकाणी 0 पॉईंट म्हणजे 0.0640 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणता इथे 0 आहे, इथे 0 नाही. इथं दिला काय लिहिला ना काय फरक पडत नाही. हा 0 लिहिला जरी नसता तरी काही फरक पडत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर काय आलं 0.064 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो 2.3 गुणाकारात 100 अशा वेळेस पॉइंट आणि जर का गुणाकारामध्ये 100 10 असं काय आलं असेल तर शून्याचा आणि दशांशाचा काहीतरी परस्पर संबंध असतो विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी काय करायचंय, जेवढा दशांशानंतर घरं तेवढे शून्य उडवायचे. मग या ठिकाणी दशांशानंतर घरं किती 1 मग 1 शून्य या ठिकाणी उडाला म्हणजेच दशांश उडाला आणि शून्य सुद्धा उडालाय. 23 10 230 पर्याय क्रमांक 3. गणित संदर्भातलं बेसिक उदाहरणं जे असतील जसं की साध्या संख्यांचा गुणाकार करणे, वर्ग काढणे किंवा वर्गमूळ काढणे किंवा कुठली बेसिक क्रिया करणे अशा संदर्भातले व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच ते व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.